सोन्याचा दर सध्या 1,00,000 रुपयांवर पोहोचलेला आहे आणि त्यामुळे सोनं आता विकत घेणं खरं तर सर्वसामान्यांच्या अगदी आवाक्या बाहेर गेलेलं आहे। यामध्ये स्वस्त सोन्याचा आमिष दाखवून फसवणारी टोळी सक्रिय झाली आहे। संभाजीनगरमध्ये स्वस्त सोनं देण्याचं आमिष देऊन फसवणाऱ्या टोळीला संभाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे। 1,00,000 रुपये तोळं सोनं आहे, मात्र आरोपींनी ते 93,000 रुपये तोळं असं देण्याचं आमिष दिलेलं होतं आणि तशी जाहिरात देण्यात आली होती। पोलिसांनी या जाहिरातीचा छडा लावला आणि संभाजीनगरमधल्या एका ज्वेलर्सचं दुकान गाठलं। एका ज्वेलर्सच्या दुकानामध्ये सोन्यामध्ये पितळ किंवा चांदी मिसळून सोन्याची स्वस्त दरात विक्री करण्यात येत होती। सोनं खरेदी करून ते बाजारामध्ये विका आणि तात्काळ नफा मिळवा असं आमिष ही टोळी ग्राहकांना दाखवत होती। पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि 4 जणांना या प्रकरणामध्ये अटक केली आहे। सोनं घेतल्यानंतर त्याच्यात काहीतरी इतर धातू, चांदी किंवा इतर धातू मिक्स करायचे आणि मिक्स केल्यानंतर ते त्याचं कॅरेट किंवा त्याची प्युरिटी कमी होणार आणि ते विकताना परत 24 कॅरेटचं म्हणूनच विकायचं। म्हणजे हा जो फसवीचा प्रकार भविष्यात होणार होता ते वेळीच मेसेज आणि माहिती मिळाल्यामुळे आपण भविष्यातली जी घटना आहेत म्हणजे अनुचित प्रकार लोकांना फसवलं असतं ते आपण टाळू शकू।